ऑफिस? का पण मैथिली मावशी का येतील ऑफिसला? काय झालं असं अचानक? आता हा एकच मार्ग आहे आपल्या समोर. अद्वैत, परिस्थिती गंभीर आहे. काय बोलताय तुम्ही? काय झालंय नक्की? रीमाच्या मनात नको नको ते भरवणारा तो आईस्क्रीमवाला कोण आहे हे आम्हाला कळलंय. कोण येतो? पकडला त्याला? काय नाव काय त्याचं? शतग्रीव. शतग्रीवने आता अधोक्षजचं रूप घेतलंय. बंटी मामा? हो. मगाशी मी दोघींना बसमध्ये बसवायला गेले होते. त्यानंतर मी बाहेर निघाले तेव्हा खूप कुल्फ्या विकल्या या गाडीवरनं मी. रीमापर्यंत पोहोचण्यामागे त्याचा एकच उद्देश आहे. त्याला मैथिलीच्या शरीराचा ताबा हवाय. हे सगळं खूप भयंकर आहे. आणि रीमाचा सुद्धा पूर्ण विश्वास बसलाय बंटी मामांवर. आता आपल्याला काही करून शतग्रीवशी लढावंच लागेल. तर पण आपण कसं लढणार त्याच्याशी? तुला माहिती आहे तो शतग्रीव किती शक्तिशाली? हो, तुमचं बरोबर आहे. पण आता शतग्रीव लपून छपून मैथिली मावशींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जर आपल्याला शतग्रीवला मात द्यायची असेल तर काहीही करून तो आपल्या समोर यायला हवा. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की मैथिली मावशींना ऑफिसला पाठवायचं. म्हणजे त्या निमित्ताने त्या घराबाहेर पडतील आणि कदाचित शतग्रीव त्यांना गाठण्याचा प्रयत्न करेल. एक प्रकारे हा आपण शतग्रीवने आपल्या समोर यावं म्हणून रचलेला सापळाच आहे. अद्वैत, तो आत्ता रीमापर्यंत पोहोचलाय. उद्या तू घरी ये. आणि एकदा तू घरी आला ना की मग पण आर यू शुअर? म्हणजे या सगळ्यामुळे आपल्याला जे हवंय ते तसंच होईल? ठीक आहे, मग मैथिली मावशींना येऊ देत ऑफिसला. अद्वैत, आता तू लवकरात लवकर ठरव.